तर आज मी तुम्हाला सांगणार आहे एक सत्य घटना. ही घटना ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. तुम्हाला सुद्धा ऐकून तसंच वाटेल. ती पावसाळी रात्र होती. वेळ रात्रीचे 11:30. राघव आपल्या कुटुंबासोबत पत्नी, आई आणि 2 लहान मुले स्विफ्ट कारने गावी चालला होता. रस्ता होता माळशेज घाटाचा. बाहेर मुसळधार पाऊस, दाट धुके आणि समोरचा रस्ता जेमतेम 5 फूट दिसेल अशी परिस्थिती. राघव गाडी चालवत होता, पण त्याला अस्वस्थ वाटत होतं. छातीतला हलकी कळ येत होती. पण घर जवळच आहे म्हणून त्याने दुर्लक्ष केलं. घाटाचं सर्वात अवघड वळण सुरू झालं. एका बाजूला उंच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला हजारो फूट खोल दरी. अचानक राघवच्या छातीत काळाने घावा घातला. त्याला जोराचा हृदयविकाराचा झटका आला. त्याच्या तोंडातून शब्दही फुटला नाही. त्याचे हात स्टिअरिंगवरून गळून पडले. डोळे पांढरे झाले आणि त्याचे शरीर ड्रायव्हर सीटवरच्या एका बाजूला कलंडले. गाडीचा वेग 60 ते 70 होता आणि समोरच युटर्न होता. जर गाडी सरळ गेली असती तर थेट 3000 फूट खोल दरीत कोसळली असती. राघवची पत्नी साधना, जी बाजूच्या सीटवर झोपली होती, ती गाडीच्या झटक्याने जागी झाली. तिने पाहिलं की राघव बेशुद्ध पडला आहे आणि गाडी सुसाट वेगाने दरीच्या दिशेने चालली. ती किंचाळली, "राघव, गाडी थांबवा! स्वामी, वाचवा!" पण क्षणार्धात काहीतरी अकल्पनीय घडलं. साधनाने जे पाहिलं त्यावर तिचा डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. राघवचे 2 हात खाली लटकत होते. त्याचे पाय एक्सिलेटरवरून सरकले होते. तरीही गाडीचे स्टिअरिंग आपोआप फिरले. होय, स्टिअरिंग व्हील कोणीतरी अदृश्य शक्तीने उजवीकडे वळवलं. गाडी दरीच्या अगदी काठावरून चाक हवेत लटकत असल्यासारखी सटकन वळली आणि पुन्हा रस्त्यावर आली. साधना भीतीने गार पडली होती. मागच्या सीटवर आई आणि मुले झोपली होती. साधनाला वाटलं हा भास असेल. तिने राघवला हलवलं, पण तो हललाच नाही. त्याचे शरीर थंड पडले होते. पण गाडी थांबली नाही. गाडी आता घाटाच्या त्या अवघड वळणांवरून अशी चालली होती जणू एखादा अनुभवी ड्रायव्हर ती चालवत आहे. गिअर्स आपोआप बदलले जात होते. ब्रेक आपोआप दाबला जात होता. साधना तिथून बसली होती. ती फक्त समोरच्या आरशात बघत होती. अंधारात तिला ड्रायव्हरच्या सीटच्या मागे एक तेजस्वी सावली बसलेली भासली. ती सावली राघवच्या शरीराच्या मागे होती आणि तिचे दोन्ही हात स्टिअरिंगवर होते. गाडीने सलग 15 किलोमीटरचा घाट पार केला आणि शेवटी घाट संपल्यावर जिथे पहिलं हॉस्पिटल होतं तिथे हॉस्पिटलच्या गेटमधून गाडी आत वळली आणि इमर्जन्सी वॉर्डच्या दारात जाऊन अचूक थांबली. गाडी थांबताच साधना ओरडत बाहेर आली, "डॉक्टर, माझे मिस्टर!" डॉक्टर आणि वॉर्डबॉयने राघवला बाहेर काढलं. तपासलं. डॉक्टरांचा चेहरा गंभीर झाला. त्याने ECG काढला. डॉक्टर बाहेर आले आणि साधनाला जे सांगितलं ते ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर म्हणाले, "सॉरी ताई, पण यांना जाऊन किमान 45 मिनिटं झाली आहेत. यांना मर्सिव्ह हार्ट अटॅक आला होता. त्यांचा मृत्यू जागीच झाला आहे." साधना ओरडली, "काय बोलताय डॉक्टर? 45 मिनिटे? पण आम्ही तर आत्ताच आलो आहे. मग गेल्या अर्ध्या तासापासून गाडी कोण चालवत होतं? घाट कोणी उतरवला?" डॉक्टर म्हणाले, "ते मेडिकल सायन्सला माहिती नाही, पण मेडिकली हे शरीर गाडी चालवणे तर दूर, साधं बोटही हलवू शकत नव्हतं." साधना धावत गाडीजवळ गेली. तिने ड्रायव्हर सीट बघितलं. राघव तर गेला होता, पण त्या स्टिअरिंग व्हीलवर संपूर्ण गाडीत कशाचाही वास नव्हता. पण फक्त त्या स्टिअरिंग व्हीलवरून आणि राघवच्या शर्टावरून अक्कलकोटच्या स्वामी समर्थ मठात मिळणाऱ्या कापूर आणि चंदनाचा उग्र सुवास येत होता. साधनाला तेव्हा समजलं की जेव्हा ती दरीच्या तोंडावर "स्वामी, वाचवा" म्हणून ओरडली होती, तेव्हा साक्षात अक्कलकोट स्वामींनी स्वतः स्टिअरिंग हातात घेतलं होतं. राघवचा देह जरी शांत झाला असला तरी स्वामींनी त्यांच्या कुटुंबाला पोरकं होऊ दिलं नव्हतं. मृत्यू अटळ असतो, तो कोणालाही चुकलेला नसतो. पण तू फक्त मला हाक मार, मी यमाच्या दारातही उभा राहीन, हे वचन स्वामींनी या घटनेतून सिद्ध केले आहे. अशा नवीन नवीन अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.